कोल्हापूरमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। मध्यवर्तीय बस स्थानकात आवारातील एसटी प्रोव्हिजन या दुकानाच्या कट्ट्यावर अनोळखी तरुण बेशुद्ध अवस्थेत मिळून आला होता। शहापुरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। आता त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण होते। गळा आवळून खून झाल्याचे समोर आलेले आहे, परंतु हे कोणी केलेलं आहे ते पहा, तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। मृताच्या खिशामध्ये एक डायरी व किल्ल्या मिळाल्या। डायरी संदीप शिरगावे असं नाव होतं, तसेच त्याच्या पत्नीचा मोबाईल क्रमांकही मिळाला। पोलिसांनी तिला माहिती देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR मध्ये आणला। मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजची पाहणी केली। बुधवारी रात्री 10च्या सुमारास एक पुरुष व एक महिला मृत संदीप शिरगावला बेशुद्ध अवस्थेत मध्यवर्तीय बस स्थानकातील दुकानाच्या कट्ट्यावर ठेवताना दिसून आले। शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, शहापूरचे पोलीस निरीक्षक अजय सिकंदर यांनी त्या तरुणाच्या पत्नीशी संपर्क साधला। गडहिंग्लजचे निरीक्षक गजानन सरगर यांना मृतदेहाचे व संशयिताचे फुटेज पाठवण्यात आले। यावेळी मृतदेह टाकून पोबारा करणारे मृताचे सासू सासरा असल्याचे समोर आले। यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांचे पथक संस्थेशी शोधण्यासाठी रवाना झाले। काळे यांची मुलगी करुणा हिचा विवाह संदीप सोबत झाला होता। संदीप खाजगी चालक होता। तो दारूच्या आहारी गेला होता। तो दारू पिऊन वारंवार पत्नी करुणाला त्रास देत होता। त्यामुळे दोघांचाही 2 वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता। त्यानंतर करुणा गडहिंग्लज येथे माहेरी गेली होती। 4 दिवसांपूर्वी संदीपही तिच्या माहेरी गेला। तिथे सासू सासऱ्यांनी त्याची समजूत घातली। काही दिवसांनी मुलीला पाठवतो असं सांगून त्यांनी संदीपला माघारी पाठवले होते। गडहिंग्लज बसस्थानकावर ST मध्ये बसून काही अंतरावर तो पुन्हा उतरून पत्नीच्या घरी गेला। त्यामुळे पुन्हा वाद झाला। संदीप ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे सासरा हनुमंतप्पा व सासू गौरा यांनी त्याला कोल्हापुरात सोडून येतो असं मुलीला सांगितले। तिघींनीही बुधवारी गडहिंग्लज ते कोल्हापूर प्रवासाची अशी तिकिटे काढली। प्रवास संदीप शेवटच्या सीटवर बसला होता। सासू सासरे पुढील बाजूस बसले होते। ST विनावाहक असल्याने या तिघांसह केवळ 5च प्रवासी बसमध्ये होते। मात्र तिघांमध्ये पुन्हा वाद झाला। ST कागलजवळ आली असताना हनुमंतप्पा व गौरी यांनी संदीपच्या बॅगेतील नाड्याने त्याचा गळा आवळून खून केला। ST बसमध्येच संदीपचा मृतदेह घेऊन दोघे कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावर उतरले। तो आजारी असल्याचा बहाणा करून मृतदेह मध्यवर्ती बस स्थानक आवारातील ST प्रोव्हिजन दुकानाच्या कट्ट्यावर ठेवला। यानंतर दोघेही गडहिंग्लजला निघून गेले। मध्यरात्री गडहिंग्लज बस स्थानकावर उतरून घरी निघून गेले होते। गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांचा शोध सुरू केला होता। सायंकाळच्या सुमारास दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। मुलीला वारंवार त्रास देणाऱ्या जावयाचा सासू सासराने धावत्या ST मध्येच गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। तर अशी ही घटना घडली आहे। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। जर मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।